गुड मॉर्निंग. गेल्या 4 तासिका आपण डॉक्टर निर्मलकुमार फडकुलेंचं अशी पुस्तकं अभ्यासत आहोत. या पाठामध्ये मानवाच्या जडणघडणीतला पुस्तकांचा हातभार लेखकांनी आपल्यापुढं चित्रित केलेला आहे. लेखकांच्या मते पुस्तकी ही खऱ्या अर्थानं मानवाची सर्वात जवळची मित्र असतात, कारण ते कधीच आपल्या वाचकास एकटे पडू देत नाहीत. ते सतत आपल्या मित्रांबरोबर विचारांच्या रूपानं राहतात. ही पुस्तकं जीवनाला चैतन्य मिळवून देणारी असतात. केवळ त्यांच्या स्पर्शानंच अलौकिक सुख प्राप्त होतं. निराशेच्या वेळी ही पुस्तकं आपल्याला त्या निराशेतून, त्या दुःखातून अलगदपणानं बाहेर काढतात. जीवन कसं जगावं याचं उत्तम मार्गदर्शन ही पुस्तकं आपल्याला करत असतात. त्यांच्या मनाला ह्या पुस्तकांच्यामुळं एक वेगळीच किनार येऊन गेलेली असते. आपल्या या मनाला अगदी झपाटून टाकण्याची ताकद त्यांच्याजवळ असते. पुस्तकं त्यांच्याजवळ असणाऱ्या ज्ञानरूपी, आनंदरूपी सुगंधाचं जणू काही चांदणं आपल्यावरती अखंडपणानं बरसत असतात. आणि म्हणून पुस्तकांचं वाचन हे उत्तेजक आणि आनंददायक आहे, असं लेखक आवर्जून सांगतात. पुस्तकं माणसाला घडवतात, काही वेळेला ती बिघडवतात सुद्धा. एकंदरीतच ही पुस्तकं मानवाला बंधन तोडून मुक्तपणे जीवन जगण्याचा आनंद आणि आस्वाद घ्यायला शिकवतात. काय वेळेला आनंदाबरोबर दुःखाची अनुभूती हे पुस्तकं वाचताना येत असते. मात्र त्यासाठी आपण ती पुस्तकं रसिकतेनं वाचणं फार गरजेचे असतात. आणि म्हणून अशा या पुस्तकांची आपण कुणीच कधी निर्दयपणानं वागू नये, त्यांची थोडी काळजी घ्यावी, असं लेखक आवर्जून सांगतात. पुस्तकं खूप काही गोष्टी सांगत असतात, मात्र त्यासाठी आपल्याला पुस्तकांची मैत्री करावी लागते. आपलं वाचन असलं पाहिजे. नाहीतर लेखकांनी BAच्या वर्गातला अनुभव सांगितला. मुलांना G.A. कुलकर्णी यांच्या साहित्याच्या संदर्भामध्ये लेखक बोलत असताना लेखक प्राध्यापक G.A. कुलकर्णी कोण हेच त्या मुलांना माहिती नव्हतं. आणि मग असं असेल तर अशा या थोर लेखिकांनी जो अमूल्य ठेवा ह्या पुस्तकांच्या माध्यमातून पुढच्या पिढीपुढं ठेवलेला आहे, ते धन, तो ठेवा कसा आपल्याला मिळणार? आणि मग लेखक म्हणतात, त्या वाचकाला त्याला काळ वेळ नसतो, त्याला बंधन नसतं, गरीब श्रीमंती नसते, वयाचं सुद्धा त्याला काही भान नसतं. किंबहुना वय अडथळा येत नाही चांगली साहित्यकृती वाचण्यासाठी. म्हणून आपल्याला त्यामध्ये गोडी असणं फार महत्त्वाचं असतं. त्या संदर्भामध्ये लेखक एक उदाहरण देतात. आपला हा विचार पटवून देताना लेखक म्हणतात, एक गोष्ट मात्र खरी की उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात, मनाला धीर देतात, जीर्ण होत चाललेल्या जीवनशक्तीला चैतन्यानं न्हाऊ घालतात,
मनातल्या अंधाराला उजेडाची स्वप्न दाखवतात. काही दिवसांपूर्वी लेखकाने उदाहरण कोणतं दिलं बघा आता. म्हणजे ही साहित्यकृती जी आहे, चांगली चांगली जी पुस्तकं असतात ती कसं आपल्याला जन्मभर भावनिक आधार देत असतात, आपली सोबत करत असतात, मनाला आपल्या धीर देत असतात. जीवन जगत असताना सगळ्याच गोष्टी मनासारख्या कधी होत नसतात. काही काही वेळेला आपलं मन फार अस्वस्थ होतं, काही काही वेळेला फार एकटं एकटं आपल्याला वाटायला लागतं. आणि मग अशा अगदी एकाकी अवस्थेमध्ये, दुःखी अवस्थेमध्ये, निराशेच्या अवस्थेमध्ये जणू काही आपल्याला पुढचं दिवस उजाडून दाखवण्यासाठी, आपल्याला अंधारातून, ह्या विचारांच्या अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी म्हणून निश्चितच ही पुस्तकच आपल्याला खऱ्या अर्थानं म्हणजे खरी मित्र आपली ती पुस्तकं आहेत. आणि म्हणून मग लेखकाने ह्या गोष्टी सांगत असताना, हे विचार पटवून देत असताना त्यांना एक आठवण झाली एक 80 वर्षाच्या साहित्यप्रेमीची. ते पुस्तक वाचणारे साहित्यप्रेमी किती वर्षाचे आहेत? आज 80 वर्षाचे आहेत. कल्पना नुसती करा. 80 वर्षाच्या माणसाला उठून बसता तरी येईल काय? परंतु हा माणूस काय वाचतोय बघा. काही दिवसांपूर्वी 80 वर्षाचे एक साहित्यप्रेमी सद्गृहस्थ भेटले. मी त्यांना सहज विचारलं, सध्या कशाचं वाचन चाललं आहे? ते म्हणाले, गेले 2 दिवस मेघदूत वाचत आहोत. नुकतंच ते संपवलं. आता टॉल्स्टॉयची ॲना कॅरेनिना ही कादंबरी हाती घेतली आहे. मी काहीशा आश्चर्यानं त्यांना म्हणालो, या वयात मेघदूताची रुची कशी काय असते, कशी काय वाटते? ते थोडेसे रागावून म्हणाले, रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहे. कलात्मक आनंद देणारं श्रेष्ठ साहित्य मला म्हातारा होऊ देत नाही. गांधीजींची आत्मकथा, व्हिक्टर ह्युगोची आणि मुन्शी प्रेमचंदांची कादंबरी, रवींद्रनाथ टागोरांची गार्डनर व गीतांजली, शेक्सपियरची नाटकं, संत तुकाराम महाराजांचे अभंग, असं विविध प्रकारचं आणि अनेक रंगाढंगांचं पण रसमय साहित्य वाचण्याचा मी जन्मभर शौक केला. नवं पुस्तक दिसलं की ते केव्हा हस्तगत होईल अशी बेचैनी आजही मला वाटते. या पुस्तकांनी तर मला जिवंत ठेवलं आहे. शेक्सपियरची सर्व नाटकं माझ्या संग्रहात आहेत, याचा मला अभिमान वाटतो. अहो, सुंदर सुंदर पुस्तकांवरून नुसता हात फिरवणंसुद्धा केवढं सुखाचं आहे. कल्पना नुसती करा, 80 वर्षाची हे वृद्ध आहेत. आता वृद्ध तरी कसं म्हणायचं, ते स्वतःला वृद्ध मानून घेत नाहीत. वाचतात काय तर मेघदूत कालिदासाचं, परवाच्या तासाला आपण चर्चा केली या संदर्भामध्ये, आषाढस्य प्रथमम दिने, त्या मेघाच्या माध्यमातून दिलेली खरं म्हणजे प्रेम कहाणी ती. आता 80 वर्षाच्या माणसाला खरं म्हणजे हा विषय काय, लेखक ज्यावेळेला न कळत कुठंतरी हे बोलून गेले त्यावेळेला त्यानं सांगितलं की मुळातच अशा पद्धतीचा विचार करणं म्हणजे त्या रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहे म्हणा लागले. म्हणजे जे काही सौंदर्य आहे, जी सुंदरता आहे, त्याला तिथं काळ वेळेचं बंधन असता कामा नये, वयाचं बंधन असता कामा नये. जे सुंदर आहे, जे पवित्र आहे, जे मांगल्यपूर्ण आहे, त्याचा आस्वाद आपण अखंडपणानं कधीही घेऊ शकतो. आणि मग त्या गृहस्थांनी अगदी म्हणजे त्या शेक्सपियरची सगळी नाटकं माझ्या संग्रहामध्ये आहेत म्हणाले. अगदी मुन्शी प्रेमचंदांची कादंबरी असेल, की रवींद्रनाथ टागोरांची गीतांजली काव्यसंग्रह असेल, किंवा गार्डनर असेल, किंवा संत तुकारामांचे सगळे अभंग असतील, हे सगळ्या प्रकारचं साहित्य मी अखंडपणानं वाचलं आहे म्हणाले. जन्मभर त्याचं शौक केलं. जे नवं पुस्तक दिसल ते कधी एकदा हस्तगत करीन आणि कधी एकदा मी ते वाचीन असं मला झालेलं असतं असं म्हणा लागले. खऱ्या अर्थानं त्या पुस्तकांनीच मला जिवंत ठेवलेलं आहे. म्हणजे इतकं ज्ञान आपल्याजवळ येतं, मनाची एवढी समृद्धी आपल्याजवळ होते पुस्तकांच्यामुळं. कधीच आपण एकटे राहत नाही. एक जो काही दर्जा असतो विचारांचा, तो विचारांचा दर्जा जर उच्च व्हायचा असेल तर निश्चितपणानं सदैव आपण वाचलं पाहिजे. मोकळं कधीच राहता कामा नये. ज्या वेळेला
आता तुम्ही विद्यार्थी दशेत आहात, तुम्हाला अखंडपणानं वाचन केलं पाहिजे. पुन्हा वाचन ज्या वेळेला आम्ही करायला जाऊ त्यावेळेला प्रत्येक वाक्य काही वेगळी गोष्ट सांगायला लागतं, त्या वाक्यातला शब्द काही गोष्ट वेगळी सांगायला लागतो आपल्याला. आणि बारकाईनं जसं परवाच्या तासाला मी बोललो की वाटेच्या वाटसरूला कोणी आपली जीवन कहाणी भडाभडा सांगत नाही. त्यासाठी जवळीकता निर्माण व्हावी लागते, त्यासाठी मैत्री करावी लागते. आणि ही मैत्री नुसतं सहवासानं होते असं नाही, तर त्याच्यामध्ये एक दोघांचं नातं जुळलं पाहिजे. आणि ह्या 80 वर्षाच्या ह्या साहित्यप्रेमींचं असं हे नातं जुळलेलं. आणि म्हणून आजही त्यांच्या ह्या लायब्ररीमध्ये एवढी सगळी पुस्तकं, ते म्हणतात कसं किती भावनिक नातं निर्माण झालेलं हो. सुंदर पुस्तकांवरून नुसतं हात फिरवणं सुद्धा केवढं सुखाचं आहे. म्हणजे हे जे नातं आहे, हे भावनिक नातं आहे, हे आमच्याजवळ निर्माण झालं पाहिजे. म्हणजे आपोआपच त्यातले विचार, अगदी तो खजिना आपल्यापुढं उभा राहतो आणि बघता बघता आपलं जीवन समृद्ध व्हायला मदत होत असते. लेखक पुढं म्हणतात, कधी कधी बऱ्याच दिवसात चांगलं पुस्तक वाचायला मिळत नाही. अशावेळी मी सुद्धा जुन्या साहित्याकडे वळतो. आता खरं सांगायचं तर साहित्यात जुनं आणि नवं असं काही नसतं, केवळ काळाच्या अपेक्षेनं ते शब्द आपण योजतो. ज्ञानेश्वरांचे अभंग कोणत्या अर्थानं जुने आहेत आणि कुसुमाग्रजांची कविता कोणत्या दृष्टीनं नवी आहे, आपल्या सोयीसाठी आपण हे शब्द वापरतो. लेखक म्हणतात की कधी कधी असं वाटतं की बाबा चांगलं पुस्तकच वाचायला मिळत नाही. आज आता अलीकडं चांगलं पुस्तक मिळेन असं झालं आहे. आणि मग ही निराशा ज्यावेळेला मनामध्ये येते त्यावेळेला लेखक म्हणतात की मी जुन्या साहित्याकडे वळतो. ज्ञानदेवांचं मग ते अमृतानुभव असेल, ज्ञानदेवांचे अभंग असतील, किंवा त्या ज्ञानदेवांची 64 अभंगाचं दिलेलं चांगदेवांना पत्र असेल, किंवा ज्ञानदेवी असेल, अमृतानुभव असेल. आता हे सगळं वाचायला लागलं की जणू काही आत्ता आपल्याला मार्गदर्शन करायला म्हणून ज्ञानदेवांनी हे लिहिलं आहे असं वाटावं. अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत आणि समाजातल्या सर्व क्षेत्रातल्या माणसांना आपल्यासाठी हे सगळं जरी साहित्य लिहिलं आहे की काय, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लिहिलं आहे काय, किंवा आपलाच अनुभव यामध्ये घातला आहे की काय असं वाटावं. एवढं मग आता हे 700-800 वर्ष झाली ज्ञानदेवांचं साहित्य कुठल्या अर्थानं जुनं वाटतं. किंवा कुसुमाग्रजांनी जे अगदी सगळ्या गोष्टी, म्हणजे अगदी अध्यात्मापासून ते व्यावहारिक जीवनापर्यंतच्या सगळ्या गोष्टींचा संदर्भ या ठिकाणी घेतला. आता हे लेखक म्हणायला लागले की हे कुठल्या अर्थानं जुनं वाटायला लागतं, किंवा कुसुमाग्रजांचं साहित्य कुठल्या अर्थानं नवं वाटायला लागतं. सगळंच एकमेकांमध्ये मिसळलेलं असं दिसतं. आणि मग अशा वेळेला ते अध्यात्म, ते तत्त्व, जीवनाचं पुढचं ध्येय, जीवनक्रमाचा रस्ता, ह्या सगळ्या गोष्टी दाखवणारी ही सगळी पुस्तकं आहेत. आणि म्हणून आपण ती उघडावीत, वाचावीत. निश्चितपणानं आपल्या जगण्याला एक नवी दृष्टी प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून सदैव आपण पुस्तकांच्या सानिध्यामध्ये असावं, हाच विचार या ठिकाणी लेखकांना सांगायचा. लेखक म्हणाले, असाच मी एकदा अगदी विमनस्क अवस्थेमध्ये बसलेलो होतो. आता विमनस्क अवस्था म्हणजे किंग कर्तव्य मूळ बुद्धीची, म्हणजे अगदी एकदम निराश झालेली अवस्था, पुढचं काही सुचत नाही, मन एकदम बेचैन झालेलं असतं, अस्वस्थ झालेलं असतं, जणू काही निराशेच्या गर्तेमध्ये आपण जाऊन पडलेलो असतो. अशी जी अवस्था ती विमनस्क अवस्था, निराशेची एकदम अवस्था. आता त्याला कारणही तसं झालेलं होतं. लेखकांचा एक जवळचा मित्र, कलावंत मित्र अपघातामध्ये गेलेला होता. आणि आपल्या जवळचं असं कोणीतरी अनपेक्षितपणानं अशी काही घटना घडली वाईट, तर निश्चितपणानं आपल्यावरती परिणाम होतो. मन निराश झालेलं होतं, अस्वस्थ झालेलं होतं, काय सुचत नव्हतं. आणि मग अशा वेळेला लेखक म्हणायला लागले की अगदी ही जी काही माझी अशी दोलायमान अवस्था झालेली, अस्वस्थ अवस्था झालेली, त्या मित्राचं मरण बघितलेलं, जगण्यासाठी त्याच्याजवळ कितीतरी सुंदर सामुग्री होती म्हणा लागले. आणि तरीसुद्धा हा माणूस, भाबडा माणूस, अचानक हा मोटार अपघातामध्ये गेलेला होता. आणि मग या अस्वस्थतेतून लेखकाने एक मार्ग काढला. आता तो कोणता मार्ग काढला असेल, काय त्यातनं लेखकाला नवी उमेद निर्माण झाली असेल, याच्या संदर्भातली चर्चा आपण उद्याच्या तासिकेला करूया.